विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा समोर येत असतात. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला महायुती सरकारकडून महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अद्याप या आश्वासनाची पूर्तता झाली नसून महिलांमध्ये आता 2100 रुपये कधी मिळणार याविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबरोबरच येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी 2100 रुपयाचा हप्ता मिळेल अशी आशा महिला वर्गाकडून व्यक्त केली जात असताना याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बुधवारी 5 मार्च रोजी अधिवेशनादरम्यान स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी त्या म्हणाल्या, येत्या अधिवेशनाच्या काळात किंवा अर्थसंकल्पात आपण 2100 रुपये हप्ता घोषित करू असं कुठेही वक्तव्य मी केलेलं नाही. ज्यावेळी एखादी योजना आपण जाहीर करत असतो तेव्हा तो जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो. पण याच अर्थसंकल्पात हा हप्ता 2100 रुपये करणार असं वक्तव्य मी कुठेही केलेलं नाही. 5 वर्षांसाठी हा जाहीरनामा जाहीर केला जाईल आणि योग्य पद्धतीने त्या संदर्भातल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ निर्णय घेईल. त्यानंतर विभाग म्हणून या संदर्भातील प्रस्ताव आम्ही शासनासमोर ठेवू असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय. अदिती तटकरे यांच्या या विधानामुळे आता हे स्पष्ट झालंय की राज्य विधिमंडळाच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याचा विषय चर्चेत येणार नाही.